मित्रांनो, कुठलंही सेगमेंट असू द्या, ऑप्शन असू द्या, फ्युचर असू द्या, फॉरेक्स असू द्या, कमोडिटी असू द्या किंवा कॅश असू द्या, राईट. ऑपरेटर काय करतात की रिटेलर्सना ट्रॅप करतात, त्यांच्या जाळ्यात फसवतात. कारण की ऑपरेटर्सना लिक्विडिटी गरजेची असते, त्यावेळेस ऑपरेटरचे ऑर्डर्स हे फिल होऊ शकतात आणि ते प्रॉफिट बनवू शकतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच डिस्कस करूया की ऑपरेटर ट्रॅप कसे करतात, ते कसं ओळखायचं, त्यांचे बाईंग पोझिशन्स कसे ओळखायचे. आणि नंतर बघा, ऑपरेटरच्या अगेन्स्ट काम करून तर फायदा होणार नाही, तर ऑपरेटरच्या बाईंग आयडेंटिफाय करून ऑपरेटर सोबत, राईट, आपण कसे काम करायचे आणि हे सगळं आपण चार्टवर कसं समजणार, राईट. प्राइस ऍक्शन कॉन्सेप्ट आहे, हे कसं चार्टवर समजणार, स्टॉप लॉस एंट्री कसं मार्क करायचं, हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेल डिस्कस करूया, राईट. आधी कॉन्सेप्ट समजण्याकरता तुम्हाला थेरी समजणे गरजेचं आहे की ऑपरेटर्स कसे काम करतात, राईट. हे जर तुम्ही व्यवस्थितपणे समजून घेतलं तर तुम्हाला समजणार की आपण कसे काम करायचे इन्स्टिट्यूशन सोबत, राईट. सो याकरता मी कॉन्सेप्ट समजण्याकरता थेरी पार्ट करता एक डमी चार्ट क्रिएट केलेला आहे, राईट. यावर आपण आधी इन्स्टिट्यूशन्स कसे काम करतात, म्हणजे ऑपरेटर्स कसे काम करतात ते समजून घेऊया, राईट. प्राइस वरती जात आहे, राईट, आणि एका जागेवर थांबलेली आहे, राईट. स्ट्रगल करत आहे प्राइस जाण्याकरता, वरती जाण्याकरता. इथे काय होतं, राईट, सपोज इमॅजिन करा की, राईट, करंट मार्केट प्राइस आहे 900, इथे प्राइस काय करत आहे, स्ट्रगल करत आहे. हे ऑपरेटरांना दिसलं की प्राइस इथे स्ट्रगल करत आहे आणि इथे लिक्विडिटी आहे, म्हणजे मोस्ट ऑफ द रिटेलर्स सेलिंग पोझिशन घेऊन बसलेले आहे, म्हणजे सेलर्स आहे इथे, राईट. इथे काय आहे, सेलर्स आहे. ऑपरेटरांना काय पाहिजे, लिक्विडिटी पाहिजे ना, राईट. सर ऑपरेटर काय करणार, या सेलर्सना, जे पण सेलिंग पोझिशन घेऊन बसलेले आहे त्यांना ट्रॅप करणार. ऑपरेटर, इन्स्टिट्यूशन्स मीन्स ऑपरेटर, ऑपरेटर काय करणार, इथे थोडासा त्यांचा फंड एंटर करणार, म्हणजे काही क्वांटिटी यामध्ये ते बाईंग ऑर्डर्सची एंटर करणार, जी की ह्यूज असणार, रिटेलर सारखी क्वांटिटी नसणार, राईट. ही क्वांटिटी काय असणार, मोठ्या प्रमाणात असणार. जस्ट कॉन्सेप्ट समजण्याकरता आपण क्वांटिटी कन्सिडर करूया की त्या ऑपरेटर्सने 50 लाख क्वांटिटी इथे टाकलेली आहे बाईंग करता. बघा, इथे सेलर्स आहे, ऑपरेटरना माहित आहे त्यांना चीट करायचं आहे, लिक्विडिटी पाहिजे. ऑपरेटरनी काय केलं, इथे 50 लाख क्वांटिटी एंटर केली. जशी ऑपरेटर्स इथे 50 लाख क्वांटिटी एंटर करतं, राईट, इथले सेलर्सचं कन्झम्पशन करून घेतं, ते त्यांना लिक्विडिटी मिळतं, राईट. म्हणजे ऑपरेटरच्या या 50 लाखापैकी काही क्वांटिटी काय होणार, कन्झ्युम होणार. आणि यस, राईट, ह्यूज क्वांटिटी असल्यामुळे चार्टवर एक स्ट्रॉंग अपमूव्ह येणार. स्ट्रॉंग अपमूव्ह किंवा डाऊन मूव्ह हे दाखवतात की इन्स्टिट्यूशननी एंट्री घेतलेली आहे. सो काय झालं, चार्टवर एक स्ट्रॉंग अपमूव्ह आला. आता त्यांनी ही ह्यूज क्वांटिटी टाकलेली आहे, ती फर्स्ट टाइम तो फील नाही होणार, राईट. सो कॉन्सेप्ट समजण्याकरता आपण करू की त्यांच्या 50 लाख बाईंग क्वांटिटी पैकी कन्झ्युम झालेली आहे 20 लाख क्वांटिटी, राईट. किती कन्झ्युम झालेली आहे, 20 लाख. सो सिस्टम मध्ये किती असणार पेंडिंग, 30 लाख क्वांटिटी आता आपण पेंडिंग आहे, बाईंग क्वांटिटी आहे. समजण्याचा प्रयत्न करा, ही ऑपरेटर्सची क्वांटिटी आहे, राईट. ही ऑपरेटर्सची क्वांटिटी आहे आणि ऑफकोर्स 30 लाख क्वांटिटी जेव्हा आपण 50 लाख सोबत कम्पेअर करू, राईट. सो 30 लाख ही ऑफकोर्स 65% क्वांटिटी आहे, राईट. आणि ऑपरेटर्सना काय पाहिजे, एक्झिक्यूट झालेली पाहिजे हे, राईट. त्यांना ही काय करायची आहे, एक्झिक्यूट करायचं आहे. सो ऑपरेटर्स काय करणार आता, राईट, त्यांची क्वांटिटी फिल करण्याकरता, पेंडिंग क्वांटिटी फिल करण्याकरता एक छोटासा डाऊन मूव्ह स्टार्ट करणार. आणि रिटेलरला समजतं की प्राइस खाली जात आहे, रिटेलर ऑटोमॅटिकली त्यामध्ये जम्प करतात, राईट. आणि प्राइस खाली येत आहे. इन्स्टिट्यूशनचा अप्रोच आहे की प्राइस त्यांचे हे 30 लाख क्वांटिटी फिल करण्याकरता इथे आली पाहिजे, राईट. सो प्राइस खाली येत आहे. इमॅजिन करूया कॉन्सेप्ट समजण्याकरता की 25 लाख सेलर्स, राईट. ऑफकोर्स प्राइस खाली येत आहे म्हणजे सेलर्स घेऊन येत आहे, तर 25 लाख सेलर्स ही प्राइस खाली घेऊन येत आहे, राईट. किती सेलर्स, 25 लाख सेलर्स ही प्राइस खाली घेऊन आहे. जशी ही प्राइस, राईट, कुठे पोहोचली आता ही प्राइस त्या एरियामध्ये पोहोचली जिथे इन्स्टिट्यूशन्सचे ऑर्डर पेंडिंग पडलेले आहेत, राईट. म्हणजे 25 लाख सेलर्स कुठे पोहोचले, 30 लाख बायर्स जवळ पोहोचले. जसंही 25 लाख सेलर्स बायर्स सोबत भिडणार,
तिथे काय होणार, वॉर होणार, राईट. आणि प्राइस आणखी एक वेळा, राईट, 25 लाख सेलर्सला कंझ्युम करणार हे 30 लाख बाईंग ऑर्डर्स, आणि प्राइस एक स्ट्रॉंग आणखी एक अपमूव देणार, राईट. अशा प्रकारे काय झालं, इन्स्टिट्यूशनने, राईट, इथे ऑपरेटर्सना सॉरी रिटेलर्सना चीट केलं, ऑपरेटर्सने रिटेलरला चीट केलं, राईट, आणि प्राइसला अपमूव केली. मग त्यांचे पेंडिंग ऑर्डर्स पडलेले होते, ते कंझ्युम करण्याकरता आणखी प्राइस खाली आली, त्यांनी ते कंझ्युम केले आणि प्राइस आणखी वर गेली. अशा प्रकारे त्यांनी त्यांची मॅक्झिमम क्वांटिटी ही फिल केली आणि ट्रेडमध्ये प्रॉफिट बनवलं, आणि यामध्ये रिटेलर ट्रॅप झाला, राईट. जर तुम्हाला हा कॉन्सेप्टच नाही माहित तर तुम्ही नेहमीच ट्रॅप होणार. जर तुम्ही स्टॉक मार्केट कुठल्याही फॉर्मॅटमध्ये असू द्या, हा कॉन्सेप्ट सगळ्याच फॉर्मॅटमध्ये अप्लिकेबल आहे, राईट. हा फॉर्मॅट हा कॉन्सेप्ट सगळ्या सेगमेंटमध्ये अप्लिकेबल आहे. ऑप्शन करा तुम्ही, फ्युचर करा, काही पण करा, फॉरेक्स करा किंवा बिटकॉइन मध्ये करा, कमोडिटी करा, राईट. सो आता आपण काय समजलं की इन्स्टिट्यूशन्स कसे काम करतात, राईट. आपल्याला त्यांचा ट्रॅप माहित झाला, कुठून त्यांनी ट्रॅप केलं ते समजलं, कुठून त्यांनी एंट्री केली ते समजलं. आता समजून घेऊया की आपण नेमकं इन्स्टिट्यूशन सोबत कसे काम करणार, ते महत्वाचं आहे. आता काय समजायचं आहे की आपण इन्स्टिट्यूशन सोबत कसे काम करणार. सो अगेन सेम चार्ट मी क्रिएट करत आहे XYZ, बट आता इथे आपण क्वांटिटीचं डिस्कशन नाही करणार, आपण चार्ट वरून कसं आयडेंटिफाय करणार ते डिस्कस करूया, राईट. प्राइस वरती जात आहे, स्ट्रगल करत आहे. आपण काय शिकलो आधीच्या पार्टमध्ये, की जर प्राइस स्ट्रगल करत असेल आणि इथे जर मॅक्झिमम रिटेलर सेलिंग मोड मध्ये बसलेले असणार, तर ऑफकोर्स मॅक्झिमम सेलर्स असणार, तर इन्स्टिट्यूशनला काय भेटणार, लिक्विडिटी भेटणार. इन्स्टिट्यूशन्स काय करणार, त्यांची क्वांटिटी इथे एंटर करणार, ह्यूज क्वांटिटी. समजण्याकरता आपण ती 50 लाख कन्सिडर केली होती. जशी ते एंटर करणार, राईट, काही क्वांटिटीचं कन्झम्पशन होणार आणि एक चार्टवर स्मार्ट असा अपमूव येणार, राईट. आपल्या माइंडमध्ये कॉन्सेप्ट आहे की इन्स्टिट्यूशन्स कसे काम करतात. सो चार्टवर कसं ओळखलं आपण, की एक स्ट्रॉंग अपमूव आला, राईट. आपल्याला क्वांटिटी नाही समजणार चार्टवर, आपल्याला कुठलं इन्स्टिट्यूशन्स आहे नाही समजणार, कुठल्या प्राइसवर त्यांनी एंट्री घेतली नाही समजणार. बट इथे काय समजलं, इथे वॉर झाला, काही मिनिटाकरता कन्सॉलिडेशन झालं, प्राइस थांबली आणि नंतर एक स्ट्रॉंग अपमूव दिला. हा स्ट्रॉंग अपमूव सांगतो आपल्याला की इथे इन्स्टिट्यूशन्सने म्हणजेच ऑपरेटरने एंट्री घेतलेली आहे, राईट. सो आपलं नेक्स्ट काम काय आहे की आपल्याला आता एंट्री घ्यायची आहे. आपल्याला कॉन्सेप्ट माहित आहे, राईट. आपल्याला कॉन्सेप्ट माहित आहे की आता इन्स्टिट्यूशन्स काय करणार, इथे त्यांचे जे पेंडिंग ऑर्डर्स पडलेले आहे ह्यूज क्वांटिटीमध्ये, ते घेण्याकरता काय करणार, एक वेळ आणखी प्राइसला डाऊन मूव्ह करणार, ते घेणार आणि वरती जाणार. आपण कॉन्सेप्ट शिकलो, राईट. सो आपण आता काय करायचं, आपण रेडी राहायचं की इन्स्टिट्यूशन ज्यावेळेस खाली येणार, सो आपण काय करायचं, आपण सिम्पली ही वॉर म्हणजे बेस कॅन्डल, राईट. ही वॉर म्हणजे बेस कॅन्डल काय आहे, तुम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक असेल, तुम्ही बघून घ्या, राईट. तुम्हाला समजेल वॉर म्हणजे, आणि मी समोर चार्टवर पण दाखवतो, आपण प्रॅक्टिस करूया तिथे, राईट. सो आपण या वॉरला काय करणार, कम्प्लिटली झोन मध्ये टाकणार, राईट. आणि कम्प्लिटली काय केलं आपण, झोन मध्ये टाकलं. इनिशियली काय आला आहे, अपमूव आला आहे, म्हणजे ऑफकोर्स हा आपला काय असणार, डिमांड झोन. इमॅजिन करा कॉन्सेप्ट, काय करणार इन्स्टिट्यूशन, प्राइसला घेऊन खाली येणार. सो इनिशियली काय असणार, आपला प्राइसला एंट्रीला अप्रोच करावं लागणार आणि हा आपला स्टॉप लॉस असणार. अशा पद्धतीने आपण हिस्ट्री म्हणजे पास्ट मध्ये, राईट, चार्टवर बघितलं की इन्स्टिट्यूशनने कुठे एंट्री घेतली, आपण झोन मार्क केला, एंट्री स्टॉप लॉस आयडेंटिफाय केलं, राईट. हा डिमांड झोन असणार, कारण की चार्टवर काय आलेला आहे, आधी डिमांड आलेली आहे, इथून प्राइस वर गेलेली आहे, आणि आपण काय एक्सपेक्ट करत आहोत की इन्स्टिट्यूशन्स प्राइसला आणखी इथे घेऊन येणार आणि आणखी प्राइस वरती जाणार. सो हा आपला काय असणार, डिमांड झोन, वरती एंट्री असणार आणि खाली स्टॉप लॉस असणार. चार्टवर पण मी सांगतो तुम्हाला कसं मार्क करायचं, समोर डिस्कस करूया डिटेलमध्ये, राईट. अशा पद्धतीने आपण एंट्री आणि स्टॉप लॉस मार्क केलेला आहे, राईट. आपल्याला माहित आहे इन्स्टिट्यूशन प्राइस मूव्ह करत आहे, जसं जवळ प्राइस येणार, आपण काय करणार, आपला ऑर्डर एंटर करून टाकणार. ऍडव्हान्स मध्ये वेट नाही करायचं करंट मार्केट करता, की काय होतं की इतके ह्यूज ऑर्डर्स असणार ऑपरेटर्सचे, की हे लँड केल्याबरोबर कधी कधी इतका क्विक मूव्ह देतो. जर तुम्ही एंट्री करणार मार्केट ऑर्डर मध्ये, सो तुमच्या ऑर्डर माइट बी इथे एक्झिक्यूट होऊ शकणार,
राईट. सो असं नाही झालं पाहिजे, म्हणून आपण हे ऍक्च्युली ऑप्शन मध्ये आपण मार्केट प्राइसवर पण एंट्री करू शकतो, ते आपण समोरच्या व्हिडिओज मध्ये डिस्कस करूया डिटेलमध्ये, राईट. सो इथे काय झालं, आपण एंट्री आणि स्टॉप लॉस आणि आपला ऑर्डर प्लेस केला, कारण की प्राइस अप्रोच करत आहे, टॅप करण्याला रेडी आहे झोनवर, राईट. चला, प्राइस झोनवर आली, कन्झम्पशन झालं आणि वरती गेली. सो आपण काय केलं होतं, इन्स्टिट्यूशन सोबत बाईंग ऑर्डर टाकलेला, राईट. आणि इन्स्टिट्यूशननी प्राइसला आणखी वरती घेऊन गेला आणि इथे आपण टार्गेट बुक करणार. अशा पद्धतीने आपण इन्स्टिट्यूशनचे झोन आयडेंटिफाय करायचे आणि त्यांच्यासोबत काम करायचं. हे झालं थेअरी पार्ट. आता आपण चार्टवर डिस्कस करूया, राईट. अशा पद्धतीने आपण काय केलं, इन्स्टिट्यूशनचे झोन आयडेंटिफाय केले. मित्रांनो, जर तुम्ही नवीन असणार व्हिडिओवर, सो सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा, लाईक करा व्हिडिओला, बेल आयकॉन दाबायचं विसरू नका, राईट. कारण की तुम्हाला एक म्हणजे हे कॉन्सेप्ट आहे ना, इन्स्टिट्यूशनचे खूप चांगले कॉन्सेप्ट आहे. कारण की एक गोष्ट तुम्ही समजून घ्या, की जर तुम्ही सिंपल रिटेलर सारखं जर विचार करून जर मार्केटमध्ये काम करत असणार, तर पैसा बनणार नाही. तुम्हाला काहीतरी असा कॉन्सेप्ट माहीत असावा, जेणेकरून तुम्ही ट्रॅप होणार नाही इन्स्टिट्यूशन्स या ऑपरेटर थ्रू, राईट. सो हा कॉन्सेप्ट खूप बढिया आहे, ज्यामध्ये आपण इन्स्टिट्यूशन सोबत म्हणजेच ऑपरेटर सोबत काम करू शकतो. चला, इथे डिस्कस करूया एक एक्झाम्पल. ऑपरेटर कुठे एंटर झाले नाही, आपल्याला काय करायचं ते डिस्कस करूया, नंतर मी चार्टवर जम्प करतो. हे एक्झाम्पल आहे तुमच्या समोर, बघा इथे एक क्विक अप मूव्ह आलेला आहे इथनं, राईट. सॉरी हा, एक क्विक अप मूव्ह आलेला आहे इथनं. हे दाखवतं की इन्स्टिट्यूशनने काय केलेली आहे, एंट्री घेतलेली आहे. आता प्रश्न आहे की कुठून एंट्री घेतलेली आहे, तर आपल्याला वॉर म्हणजे बेस कॅन्डल शोधायचं. इथे बघा, ही बेस कॅन्डल रेड कलर मध्ये दिसत आहे. बॉडी छोटी आणि विक मोठा, राईट. बॉडी छोटी आणि विक मोठे, तर त्याला आपण बेस कॅन्डल म्हणतो. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक मिळेल, तुम्हाला बघून घ्या, ठीक आहे. सो ही झाली आपली बेस कॅन्डल, राईट. आणि मग बेस कॅन्डल आपण आयडेंटिफाय केली, वॉर आयडेंटिफाय केली, तर आपल्याला काय करायचंय, झोन मार्किंग करायचं. अशा पद्धतीने आपली झोन मार्किंग असणार. आधी डिमांड आलेली आहे, आपल्याला माहित आहे की इन्स्टिट्यूशन अशी प्राइस घेऊन येणार, इथे टॅप होणार. सो वरची लाईन काय असणार, आपली एंट्री असणार आणि खालची लाईन आपला स्टॉप लॉस असणार, राईट. आणि वेट करणार, प्राइस जशी जवळ आली आपण काय करणार, ऑर्डर टाकणार आणि इन्स्टिट्यूशन सोबत काम करणार. अशा पद्धतीने हा कॉन्सेप्ट आणि झोन मार्किंग आपल्याला करावं लागतं. ऍक्च्युली झोन मार्किंग, राईट, आणि आपल्याला रिट्रेसमेंट करता वेट करावं लागतं. ऍक्च्युली झोन मार्किंग या कॉन्सेप्टला काय म्हणतो आपण, रिटेस्ट, पुलबॅक किंवा रिट्रेसमेंट असे म्हणतो. ब्रेकआउट ट्रेड्स नाही आहे, वेटिंग ट्रेड्स आहे आणि ट्रेडिंग मध्ये वेटिंग करणे खूप गरजेचं असतं, राईट. सो चला, आपण चार्टवर प्रॅक्टिस करूया आणि समजून घेऊया की हे कशा पद्धतीने काम केलं जातं, राईट. हा बिटकॉइनचा चार्ट आहे तुमच्या समोर, तुम्ही बघू शकता, राईट. इथे लक्ष द्या, एक इथं ना एक क्विक अप मूव्ह आलेला आहे बघा, इथे स्पीडनी अप मूव्ह आलेला आहे, राईट. सो हे दाखवतं की इथं ना हे इन्स्टिट्यूशनचा मूव्ह आहे असं दाखवतं. आणि इथे काय आहे, बेसेस आहे. बेसेस म्हणजे वॉर, म्हणजे इथून ना इन्स्टिट्यूशननी एंट्री घेतलेली आहे, राईट. इथल्या इन्स्टिट्यूशननी एंट्री घेतलेली आहे. सो आपण काय शिकलो की बेसिसला, राईट, आपण झोनमध्ये टाकणार. तशा पद्धतीने आपण काय केलं, हा एक डिमांड झोन मार्क केलेला आहे. काय मार्क केला आपण, एक डिमांड झोन इथे मार्क केलेला आहे, राईट. आता बघूया, मी डिमांड झोन एक्सटेंड करतो. तुम्ही बघा इन्स्टिट्यूशन्स कशा पद्धतीने त्यांची ऑर्डर घेण्याकरता आले, ज्या पद्धतीने आपण शिकलो, राईट. ज्या पद्धतीने आपण शिकलो बघा, ते लँड झाले, राईट, आणि प्राइसला वरती घेऊन गेले. तुम्ही बघू शकता इथे किती एक चांगल्या पद्धतीने त्यांनी प्राइस अप मूव्ह केलेली आहे. आणि एकच वेळा नाही, आधी असंही होऊ शकतं की पहिल्यांदा त्यांची ऑर्डर कन्झम्पशन नाही झाले, तर ते आणखी झोनमध्ये येऊ शकतात. बघा, पहिल्यांदा पण आले, दुसऱ्यांदा पण आले, राईट. तुम्ही रिस्क रिवॉर्ड पण बघू शकता इथे, ऑलमोस्ट, राईट, तुम्हाला 1:7 चा, राईट, इथनं इथपर्यंत 1:7, 1:6 चा रिस्क रिवॉर्ड मिळाला आहे, जो की एक हँडसम रिस्क रिवॉर्ड आहे. हे बिटकॉइन कॉन्सेप्ट सगळीकडे अप्लिकेबल आहे मित्रांनो, राईट. युनिक कॉन्सेप्ट आहे, सगळीकडे अप्लिकेबल आहे. तुम्ही कुठे पण काम करू शकता. तुम्हाला जिथे वाटेल ऑप्शन मध्ये करायचं, ऑप्शन मधील करा, राईट.
फ्युचरमध्ये वाटेल फ्युचरमध्ये करा, फॉरेक्समध्ये करा, कॅशमध्ये करा, कमोडिटीमध्ये करा, राईट, किंवा बिटकॉइनमध्ये करा, राईट. दुसरा मिड कॅप निफ्टीचा फ्युचर आहे, राईट. तुम्ही बघू शकता. इन्स्टिट्यूशन आयडेंटिफाय करा. इथे इथे सगळ्या चार्ट आहे तुमच्यासमोर बघा. इथे सगळ्या चार्ट आहे. हा तर इन्स्टिट्यूशनचा मूव नाही आहे, हे पण इन्स्टिट्यूशनचे मूव नाही आहे. तर इन्स्टिट्यूशनचा मूव काय आहे? हा आहे. तर इथून आपल्याला समजलं की इन्स्टिट्यूशनने एंट्री घेतली आहे, म्हणजेच ऑपरेटरने एंट्री घेतली आहे. मग कुठून घेतलेली आहे? तर बेसिस आयडेंटिफाय करायचे, राईट. कन्सॉलिडेशन आयडेंटिफाय करायचं. इथनं इन्स्टिट्यूशनने एंट्री घेतलेली आहे, आपल्याला समजलं. मग आपण काय केलं? त्या बेसिसना 1 2 3 4 बेसिस, ही रॅली कॅन्डल आहे, याला रॅली कॅन्डल म्हणतात, राईट. याच्यावर पण मी प्राइस ऍक्शन कॅन्डल नावाचा व्हिडिओ आहे, तुम्हाला तिथे रॅली ड्रॉप आणि बेसवर व्हिडिओ भेटणार व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये. सो आपण काय केलं? 4 पण कॅन्डलला बेसिसला, राईट, झोन मध्ये इन्क्लूड करून टाकलं. वरची लाईन काय आहे? एंट्री. आणि खालची लाईन काय आहे? आपला स्टॉप लॉस. बिकॉज इथे डिमांड आहे आणि आपण काय एक्सपेक्ट करत आहोत की अशा पद्धतीने इथे लँड करणार, टॅप करणार प्राइस आणि वरती जाणार, राईट. चला तर बघूया. हे कालच ऍक्च्युली कालचंच एक्झाम्पल आहे मिड कॅप निफ्टीचं. तुम्ही बघू शकता. मी एक्सटेंड करतो याला. बघा तुम्ही, इतक्या स्पीडने लँड करू पण, इतक्या स्पीडने लँड करून पण प्राइस झोन डिस्ट्रॉय झालेला नाही, कारण की हा ऑपरेटर्सचा झोन आहे. सहजासहजी डिस्ट्रॉय नाही होणार. आणि तुम्ही बघू शकता, राईट, ऑलमोस्ट तुम्ही बघा रिस्क रिवॉर्ड असे असतात इन्स्टिट्यूशनचे झोन. काय झालं? इथने एक वेळा त्यांनी ठरवलं होतं की प्राइसला वरती घेऊन जायचं. इथे त्यांनी एक वेळेस त्यांना लिक्विडिटी नाही भेटत, समजण्याचा प्रयत्न करा, राईट. इथे त्यांचे काही ऑर्डर्स एक्झिक्यूट झाले, प्राइस वरती गेली, ते आणखी आले, कम्प्लीट ऑर्डर एक्झिक्यूट केले. त्यांना माहित होतं की यार मिड कॅप निफ्टीला आपल्याला वरती घेऊन जायचंच आहे, राईट. सो सगळी क्वांटिटी त्यांची एक्झिक्यूट झाली आणि विचार करा ते किती प्रॉफिट मध्ये आता असणार. तुम्हाला जर रिस्क रिवॉर्ड बघायचं असेल तर मी इथे दाखवून पण देतो, राईट. एक मिनिट. सो अशा पद्धतीने आपण इन्स्टिट्यूशन सोबत नीटपणे काम करू शकतो, राईट. अशा पद्धतीने आपण इन्स्टिट्यूशन सोबत काम करायला हवे. कारण की काय होतं ना, जर काय झालं, कारण की, राईट, जर आपण काहीतरी प्रॉब्लेम आहे. तुम्ही इमॅजिन करू शकता रिस्क रिवॉर्ड, राईट. तुम्ही इथे इमॅजिन करू शकता रिस्क रिवॉर्ड ऑलमोस्ट 1:15चा या 12चा रिस्क रिवॉर्ड मिळाला असणार, राईट. सो अशा पद्धतीने हे इन्स्टिट्यूशनल झोन चांगले काम करतात. नेक्स्ट बघूया. बघा किती सुपर मूव दिला इन्स्टिट्यूशन. इथे ह्यूज क्वांटिटी टाकली असणार. आधी प्राइस स्ट्रगल करत होती, इन्स्टिट्यूशनने क्वांटिटी टाकली आणि एक हँडसम मूव आलेला आहे, राईट. एक हँडसम मूव आलेला आहे चार्टवर. मित्रांनो, हे मी असंच नाही समजवत आहे. तुम्ही माझ्या टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये असणार, राईट. तुम्ही जॉईन करा आणि SBI लाईफ इन्शुरन्स बघा. मी शेअर केलेलं आहे मार्केट ओपन होण्याच्या आधी. मार्केट पण ओपन झालेलं नव्हतं, राईट. हा मी शेअर पण केलेला आहे. तुम्ही बघू शकता माझ्या टेलिग्राम चॅनल मध्ये, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. बघा, एक एक हँडसम मूव आलेला आहे. हे दाखवतं की इन्स्टिट्यूशन एंटर झालेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे की कुठे एंटर झालेले आहे, राईट. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे की हे कुठे एंटर झालंय? तर ऑफकोर्स, राईट, खाली यायचं आणि बेसेस बघायचे. बेस कॅन्डल, हे 2 बेसेस आहे, इथनं एंटर झालेले आहे. म्हणजे आता त्यांची जी वाचलेली क्वांटिटी आहे ते घेण्याकरता ते काय करणार? प्राइसला खाली आणणार, राईट. वरची लाईन एंट्री आणि खालचा लाईन स्टॉप लॉस, राईट. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता. जस्ट झोनला किस केलेला आहे त्यांनी, बघा, राईट. टच केलेला आहे तुमच्या झोनला, बघा. 1 2 2-3 वेळेस टच केलं, पूर्ण ऑर्डर्स घेतले आणि ऑलमोस्ट तुम्ही बघू शकता. मी इथे दुसऱ्या टाइम फ्रेम मध्ये टाकून देतो, राईट. तुम्ही बघू शकता आता यांचा रिस्क रिवॉर्ड, राईट. ट्राय करतो मी रिस्क रिवॉर्ड दाखवायचा. काहीतरी माल फंक्शनिंग आहे इथे. हा, ओके, राईट. तुम्ही बघा इथे आता रिस्क रिवॉर्ड, राईट. ऑलमोस्ट हा तुमचा 1:7, मोर दॅन 1:7चा रिस्क रिवॉर्ड दिलेला आहे, राईट. आणि ऑफकोर्स ट्रेडिंग मध्ये जर तुम्हाला नीटपणे ट्रेडिंग करायचं आहे तर रिस्क रिवॉर्डवर फोकस करणे गरजेचं असते. आणि बघा, रिटेलर्सचे झोन आयडेंटिफाय करून, रिटेलर सोबत काम करून तुम्हाला रिस्क रिवॉर्ड काही मिळणार नाही. जेव्हा इन्स्टिट्यूशनचे ह्यूज ऑर्डर असतात
त्यावेळेस आपल्याला चांगला रिस्क रिवॉर्ड मिळतं. म्हणून इन्स्टिट्यूशनचे झोन आयडेंटिफाय करून त्यांच्यासोबत काम करणं महत्त्वाचं असतं. काही आणि हा मित्रांनो छोटासा कॉन्सेप्ट आहे राइट. मी जे ट्रेनिंग प्रोग्राम कंडक्ट करतो त्यामध्ये 45 तासांचं कंप्लीट ट्रेनिंग असतं राइट. सो कॉन्सेप्ट खूप चांगला आहे. माझ्या स्टुडंटला तर हा कॉन्सेप्ट म्हणजे मी जे समजवत आहे त्यांना इझिली समजत असेल. ज्यांना कुणाला समजलेलं नसेल त्यांनी व्हिडिओ रिपीट करून बघा, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थितपणे समजेल. तुमचे काही पण क्वेशन असेल, डाउट असेल, तर तुम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिहू शकता किंवा माझा कॉन्टॅक्ट नंबर पण आहे. तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता, राइट? आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, राइट? आणि मॅक्सिमम तुमच्या मित्रांसोबत शेअर करा हा व्हिडिओ किंवा किंवा कारण की आपल्याला ही मराठी फॅमिली, आपला मराठी YouTube चॅनल वाढवायचा आहे, राइट? जेणेकरून मॅक्सिमम लोकांसोबत कॉन्सेप्ट पोहोचू शकेल. कारण की काय आहे मार्केटमध्ये पुष्कळ कॉन्सेप्ट अवेलेबल आहे. पण त्यामध्ये ट्रेडर्सचा फायदा काही नाही होत आहे. आपलं इंटेन्शन हेच आहे की ट्रेडर्सला चांगला फायदा होऊ शकेल. सबस्क्राईब केल्यावर बेल आयकॉन तुम्ही दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला माझे अपकमिंग व्हिडिओ टाईमवर पोहोचून जाणार. व्हिडिओ मॅक्सिमम ट्रेडर्ससोबत, आपल्या मराठी बंधुवांसोबत शेअर करा. आपल्या फॅमिली मेंबरसोबत पण शेअर करा, राइट? आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक यू एव्हरीवन फॉर वॉचिंग.